नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या व्लॉगमध्ये. तर आज आहे मंगळवार आणि मी चालले बाहेर. सकाळचे वाजलेले आहेत 8:45 आणि मला म्हणजे खूप दिवस झालं आता तिचा ब्लाऊज मला शिवायचा आहे. आणि मी नेहमी तुम्ही विचारतच असता की ब्लाऊज कुठे शिवते वगैरे, तर मग निशांत तापकीर यांच्याकडे शिवते माझे लग्नाचे सगळे ब्लाऊज आणि आतापर्यंत ब्लाऊज त्यांनी शिवलेले आहेत. ते सेलिब्रिटी टेलर आहेत, म्हणजे त्यांनी खूप छान छान ब्लाऊज, ड्रेस, साडी वगैरे सगळं सेलिब्रिटींसाठी केलेलं आहे स्टार प्रवाहाच्या. आणि खूप सारं त्यांचं छान छान वर्क आहे, तुम्ही इंस्टाग्रामला जाऊन बघू शकता. मी काही प्रमोशन करत नाही, बट असं भरपूर जण विचारतात ब्लाऊज कुठून शिवला तू, कुठून हे करते. तर त्यांचं ते खराडीमध्येच आहे, तर मग मला खूप जवळ पडतं ब्लाऊज टाकण्यासाठी. तर मग आता सकाळ सकाळ झाले आणि मग आता पहिलं प्रोटीन पावडर पिऊन घेते. प्रोटीन पावडर नाही, दुधामध्ये प्रोटीन पावडर टाकते. तर हे घ्यावंच लागतं, दिवसभरात 2दा तरी घ्यावं लागतं, किंवा मग एकदा ते घेतलं तर एकदा फ्रूट ज्यूस प्यावा लागतो कुठल्याही फ्रूटचा. तर मग एकदा सकाळी किंवा संध्याकाळी मी दूध पिते. तर आता सकाळी पिऊन घेते, बाहेर जायचं आहे मला. त्याच्यानंतर नाश्ता वगैरे करेल आणि सकाळच्या पण गोळ्या असतात मला, तर ते गोळे खायचे. आणि आता जायचं आहे. तर चला, मी तसे डिझाईन्स वगैरे काढून ठेवलेत की मला तर खूप असा झकपक तर शिवणार नाही आहे मी, थोडा लाईट वेटच शिवणार आहे, पण छान डिझाईन, जरा वेगळा काहीतरी. नेहमी माझे हेवी ब्लाऊज असतातच, ज्यावेळेस फंक्शन वगैरे असतात त्याचे ब्लाऊज मी सगळे हेवीच शिवते, पण त्यात पण मी काहीतरी क्रिएटिव्ह वगैरे असं जरा वेगळे असे शिवते. छान डिझाईन वेगवेगळे असतात माझ्या ब्लाऊजच्या. तर यावेळेस पण मी काही खूप छान कन्सेप्ट शोधून ठेवले, नेहमीपेक्षा वेगळी. आणि प्लस आता मला ड्युटी पण आहे तर मी त्यांना म्हटलं माझी 11ची मीटिंग असते, त्याच्या आत मला यायचं, त्यामुळे तुम्ही लवकरची अपॉइंटमेंट द्या. मग 9:45ची अपॉइंटमेंट घेतलेली आहे. तर मी आता जाते आणि ते काम करून परत रिटर्न यायचे 11च्या आतमध्ये. तर चला निघते मी. पण ब्लॉग तर आपला सुरू झालेलाच आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं, लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं नसेल आपल्या चॅनलला तर नक्की करा. ब्लॉग कंटिन्यू करा, पूर्ण बघा आणि कसा वाटतो आहे ते नक्की कमेंट करून सांगा. आणि हे डेली जे ब्लॉग टाकते ते तुम्हाला आवडत आहेत ना, ते देखील कमेंट करून सांगा. मी रोजच्या रोज ब्लॉग टाकायचा प्रयत्न करते आणि असेच आपले रोजच्या रोज ब्लॉग येणार आहेत. त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रेम द्या, तितकंच मी मोटिवेट होईल आणि अजून छान छान ब्लॉग करेल आणि डेली ब्लॉग टाकेल. आपण टायमिंग पण फिक्स करूयात तर ब्लॉग टाकायचा. चला मी निघते आता, उशीर होत आहे. तर इथं सांबर पोहे ॲज युजल मला फार आवडतं, खराडीतले पोहे. त्याच्यामुळे मी इथं नेहमी इकडं आले तर पोहे खाते, मला फार आवडतं. सांबर आणि पोहे कॉम्बिनेशन खूप भारी लागतं. तुम्हाला आवडतं का ते कमेंट करून सांगा. सकाळी मंगळवारी बरं झालं, पाय फोडून जा. हा, आणि हे पण नाव ठीक आहे. सिंपल मध्येच ठेवेल, आणि बॉर्डर पण येणार आहे ना. ठीक आहे. एवढं हे दिसणार नाही. काय हे जरा वेगळं आहे. हेवी म्हणते का तू? हेवी नाही म्हणते, लाईक त्या अश्विनीचं इथं काहीतरी असं केलं होतं, ते असं होतं एक पॅक. भाजी राहिली परत खराब होऊन जाईल ती. तर इथे आहे हरभऱ्याची भाजी, चपाती, कैरी, या कोथिंबीरीच्या वड्या, मस्त दही आणि चपाती आणि बस श्रीखंड. थोडंच राहिले. हे दिलेलं मम्मीने डबा मस्तपैकी बनवून. बाहेर गेलो होतो, तसं काम केलं बेबी ते ब्लाऊजचं, तसंच मग आता घरी आलो, आता जेवण करतो मस्तपैकी. वरची एलईडी लागली असते ना, मग अजून आमचं धमके जरा मला बी बोलायचं, मला पण घे बोलायला थोडंसं मला पण घे ग ब्लॉग मध्ये जरा, मला पण स्टार्ट करायचंय, पण काय नाही, मला बाळामुळे टाइमच भेटत नाही. आमचं बाळ एवढं धडपड आहे ना, त्याच्यावर लक्ष ठेवायला लागतंय ग. आणि हे धडपड बाळ ध्रुव, कम कम कम.
आणि हे गडबड्या ध्रुवचे पप्पा. हा, आणि हे ते ट्रेनिंगला बसलेले. बाळाला कसं सांभाळायचं. येणारच आहे आमचं लवकर बाळ आहे ना महेश. कमिंग सून. बेबी ऑन द वे. ध्रुव सोबत बेबी खेळायला. ऑन बोर्ड. पप्पा बघा कुठे चढलेत पार. ध्रुव पकडायला जा. मम्मी जमिनीवर, पप्पा ढगात. दिवसभर मम्मी असते ढगात. खांबापाशी फक्त लक्ष दे. बाय बाय बाय. कसा चढतोय हा बघा. अरे वा, चॅम्पियन. जमलं. चॅम्पियन. हे चॅम्प. त्याला असं त्याला असं मोकळं लागतं. घरामध्ये लई अडगत करतो. चल चल. झाड तोडून येईल जरा. आता खाली बघ कसं येतोय. खाली बघ तो लई भारी येतो. त्याचं त्याला येऊ दे ना. तो लई भारी येतोय. पडशील. तो बघ ना कसा येतोय. ध्रुव सर पण स्वतःला पण जपतोय तो. तो बघ ना कसा. बघ ना त्याला अजिबात घेतलेला आवडत नाही. सोडा खाली सोडा. चल. आला तुमच्या. नाही दो बच्चो. दो बच्चों की माँ. दोन बाळांना घेऊन चालली. ना पाणी बिनी पिल्यानं चालतं बरं का. एवढं काय असं काही नाही. तिसरा आता 2 घेऊन गेली, आता 3 घेऊन आली. तीन एका दिवसात. काय झालं? बाय. हे ध्रुव इकडे पडशील. ध्रुव बाळ करडते बघ. बाळ करडते बघ. आवाज दे. हॅलो. हे जुगलबंदी म्हणा कसे चालू इथं. हा स्टार्ट. आवाज दे. चल आपण बघू. हा, एकच मिनिट. पडशील बाबा. गाणं लावू परत. अयो बापरे, काय आतरंगी पोरग. काय नाही. नको तू सर. तू तिला हे करशील. रडवशील तू. नाही रडू नको. गाणं लाव ना. गाणं लाव ना. डान्स. काय माहिती. रात्रीचे वाजलेत 11 आणि हे साहेब 3-4 दिवसापासून प्रिंटर नीट करायच्या मागे लागलेले आहेत. आणि यांचं प्रिंटर अजून नीट व्हायना, पण फायनली यांची प्रिंट निघालेली आहे. अर्धी निघाली आहे. 80% काम केलंय. 4 दिवस झालं. रोज संध्याकाळचं बसताय, सकाळी बसताय. ते प्रिंटर अख्खं खोललंय, सगळं त्यातलं चेक केलंय. एवढा पेशन्स बाई माझ्यात तर नाहीये बाबा. पण सगळ्यात जास्त पेशन्सची लेवल तुमच्यात आहे ना. 4-5 दिवस झाले. मी 2 दिवस केला असता आणि मग म्हटलं असतं जाऊ दे, ठीक आहे, काहीतरी आपण बघता येईल दुकानात जाऊन. पण हे स्वतः नीट केल्याशिवाय गप्पा बसणार नाही अजिबात. Final Kane Williamson.
हे कधीच कोणती गोष्ट बिघडली की दुकानात जात नाही, पहिलं स्वतः नीट करून बघतात. त्याला बिघडून पाराख त्याचा पोस्टमॉर्टम करून टाकतात आणि मग त्याच्यानंतर त्याला नाहीच झालं ॲट द लास्ट मुमेंटला तर मग हे दुकानात नेतात. नाही तर कोणतीच गोष्ट स्वतः नीट केल्याशिवाय. उसमें बहुत मजा आता है भाई. किती वेळ झालं ते मॅच बघितली काल पण 2-3 किती वेळ बसले होते प्रिंटरला नीट करायला. अजून काम चालेल जवळपास. आता प्रिंटच निघत नव्हती, आता प्रिंट निघायला लागली. बाकी आता व्यवस्थित प्रिंट निघाली पाहिजे. काय काय कुठाने केलं त्याने देखते. फाइनली इनकी प्रिंट निकल गई. आणि ही पहचान रहे हो क्या है ये? चौधरी तुझी साईन आहे. हा कसं आहे मग, कसं आहे म्हणलं मग मी. ते माझी साईन त्यांना पाहिजे होती म्हणूनच ते इतक्या वेळ प्रिंट मारत नव्हतं. बघ कसं आहे. तेच म्हणलं उसको मेरी साइन चाहिए थी, मेरा नाम चाहिए था इसलिए.